सह्याद्रीच्या कुशीत वसले गाव चिमुकले माझे, त्याचे नाव आजरा साजे, असं मी नेहमी सांगत असतो. पण त्याच आजरा तालुक्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसले सुजलाम सुफलाम, ज्याची कीर्ती संपूर्ण आजरा तालुक्यात चहूकडे पसरलेली आहे, असं माझं गाव म्हणजे एरंडोळ. जेव्हा जेव्हा मी आपल्या भारत देशाचा नकाशा बघतो तेव्हा तेव्हा मला माझ्या गावचा खूप अभिमान वाटतो. का तर आपल्या भारत देशाच्या तिन्ही बाजूना समुद्र, तर एका बाजूला हिमालय पर्वत अशी रचना आहे. त्याच्याच बरोबर विरुद्ध माझ्या गावच्या तिन्ही बाजूनी डोंगर रांगा, तर एक बाजूने पसरला तलाव. हे दृश्य मात्र नक्कीच दिसून येते. गावच्या हद्दीत पाय टाकला की दर्शन होतं ते ग्रामदेवत असलेलं आमचं श्री रवळनाथ देवाचं. कोणतंही संकट बाहेरच्या बाहेर हाकलून देण्यासाठी आमचा देव गावच्या वेशीवर ठाण मांडून बसलेला आहे. त्याच्या कृपेने गावात आणि गावाबाहेर असला प्रत्येक व्यक्ती अगदी सुखरूप आपापलं काम करत आनंदाने जगत आहे. देवाचं दर्शन घेऊन थोडं पुढं आलं की अतिथी देवो भव म्हणून स्वागत करायला सज्ज आहे ती गावची कमान. गावचं नाव आपल्या कपाळावर कोरून घेऊन ती ऐटीत सर्वांच्या स्वागताला वर्षानुवर्ष उभी आहे. कमानीतून आत आलं की समोर दिसतो एक महाकाय वृक्ष. आंबा आणि फणस यांची सांगड असलेला हा वृक्ष गेल्या कित्येक वर्षापासून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला आसरा देण्याचं काम अविरतपणे करत आलाय. उन्हातून थकून आलेला वृद्ध असो किंवा खिळून खिळून थकलेला बालक असो, क्षणभर का होईना या वृक्षाखाली विसाव्यासाठी नक्कीच थांबतो. सर्वांचा आवडता ऋतू आला म्हटलं की या झाडाचे आंबे आणि फणस खायला मुलांची जणू शिकस्त लागलेली असते. दिसायला जसा महाकाय आहे तसंच याचं फळ देखील चवीला सुद्धा तेवढंच गोड आहे. याच झाडाखाली बसलेला आहे तो म्हणजे आमच्या गावचा रखवालदार म्हणून ओळखला जाणारा देव श्री चव्हाटा. गावात कोणतंही शुभकार्य असो किंवा कोणतंही संकट असो तेव्हा सुरुवातीला मान श्री रवळनाथ देवासोबत श्री चव्हाटा देवाला देखील दिला जातो. गावात येणारी लाल परी आपण घेऊन आलेल्या प्रवाशांना याच ठिकाणी सोडते आणि काही क्षणाचा थांबा घेऊन पुन्हा मार्गस्थ होते. गावात आहेत 7 गल्ल्या. चव्हाट्यापासून सुरू होणारी म्हणून तिला चव्हाटा गल्ली, तर कुंभाराच्या घराची रांग आहे म्हणून ती कुंभार गल्ली. पोस्ट ऑफिस होतं म्हणून तिला पोस्टमन गल्ली, तर देवांचा देव अधिपती श्री गजाननाचे मंदिर आहे म्हणून ती गणेश गल्ली. अशी प्रत्येक गल्लीची आपली आपली ओळख आहे. गावचा विकास तेव्हाच होतो जेव्हा तिथे शिक्षणाचं बीज पेरलं जातं. असं शिक्षणाचं बीज पेरण्यासाठी गावच्या मध्ये उभी आहे ती आमची शाळा जवाहरलाल विद्या मंदिर एरंडोळ. हाताचं बोट धरून चालत चालत आलेल्या एका कच्च्या मानवरूपी दगडाला योग्य तो आकार देण्याचं कार्य या मंदिरातील पुजारी प्रामाणिकपणे करत असतात. तर त्या तयार झालेल्या दगडावर प्रगती मिळण्याचं नक्षीकाम केलं जातं एरंडोळ हायस्कूल एरंडोळ या ज्ञान मंदिरात. तेव्हा कुठे ते मानवरूपी दगड बाजारात मूर्तीरूपी आपलं स्थान पक्क करून लोकांच्या मनावर छाप पाडायला सुरुवात करतात. अशी ही 2 ज्ञान मंदिरे, यातील पुजाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण आतापर्यंत असंख्य कच्ची दगड घडवण्याचं कार्य हे पुजारी निस्वार्थीपणे करत आलेत. निराकार गुरु गुरु रे निर्गुण, गुरु सृष्टीकर गुरु विश्वंभर, गुरुविन नोहे साधू मुनिजन, गुरुविन साहू कैसे जीवन, गुरुविन नाही नर नारायण, गुरुचरताचे कर पारायण.
असाच अजून एका गुरुचा सायंकाळी गावातील विठ्ठल मंदिरात सुरू होतो तो हरिपाठ. या हरिपाठाच्या वेळी गावातील हरिभक्त विठ्ठलाच्या भक्तीत असे काही गुंग होऊन जातात जसं एका बागेतील मदमोहक फुलातील रस पिताना फुलपाखरू गुंग झालेलं असतं आणि त्याला पकडायला आल्याचं भान देखील त्याला राहत नाही. हरनाम सप्ताह असतो तेव्हा वारकऱ्यांनी मृदुंगाच्या तालावर धरलेला ताल सार्वजनिक गणपती उत्सवाच्या वेळी आरतीसाठी लोकांनी केलेली गर्दी, सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू झाला की मैं तो भूल चली बाबुल का देश या गाण्यावर धरलेलं गरब्याचं रिंगण किंवा शिमग्याच्या रात्री खेळाने धरलेला ताल, हे सगळं बघण्यासाठी प्रत्येक जण आतुर झालेला असतो. प्रत्येक कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पाडला जातो. आपापसात कितीही वैर असलं तरी एखाद्याच्या दुःखाच्या वेळी सगळे असं काही एकत्र येतात जसं जणू आपल्यावरच ती वेळ आलेली आहे. ज्याच्यावर तो प्रसंग आलेला असतो त्याला धीर देत त्याला त्या प्रसंगातून बाहेर पडेपर्यंत त्याला आपुलकीने साथ देतात. आणि इथं होतं गावातील माणुसकीचं दर्शन. कातवडी, भटाचं परडं, भुईशेत, कामत, परोली, सासनाचा ओपा, कुंडियाळी, वरवा अशी प्राचीन आणि गमतीशीर नावं असलेली शेतं गावच्या आजूबाजूला पसरलेली आहेत. ऊस, भात, नाचणा, भुईमूग, गहू, मका, बाजरी अशी अनेक पिकं यात घेतली जातात. सध्या सुरू असलेली भात लावणीची गडबड आणि लावण करत असताना बायकांनी धरला गीतांचा फेर हे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणार असतं. असं हे माझं गाव. मला खरंच खूप गर्व आहे की मी या गावचा एक घटक आहे. जिवंतपणी स्वर्गसुख देणारं असं हे माझं गाव एरंडोळ. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.